काय सांगायचं तुम्हाला ते? आपल्या रूमचं डॅशबोर्ड आहे बघा. हा या नाही ते रूमच्या डॅशबोर्डला. हे ना ह्याच्यामध्ये या रिपोर्ट्स मध्ये. रिपोर्ट्स मध्ये गेलो. हा त्याच्यामध्ये डर्टी क्लीन म्हणून बघा काय ते कुठे दिसतंय. रिपोर्ट मध्ये गेलो. ते बघा डर्टी रूम लिस्ट. हा क्लिक करा त्याला. इथे आले बघा. इथे हे करा सिलेक्ट सगळे सिलेक्ट केलेलं आहे बघा. वरती बघा क्लीन सिलेक्टेड रूम म्हणून ऑप्शन आलाय. क्लीन सिलेक्ट करून हा इथे क्लीन करा ओके करा बस क्लोज करा. आता इथे रिफ्रेश करा एकदा. सर्च बटनला क्लिक करा सर्च. ओके हे क्लिअर झाले. म्हणजे ते कशासाठी माहित आहे जेव्हा आता चेकआउट होतं ना आपलं तो क्लीन जर केलेला नसेल स्टाफला सांगायचं असेल तर तिथे लिस्ट तुम्हाला दिसणार आणि क्लीन झाला का तिथून टिक मार्क करायचे आणि क्लीन म्हणायचं तर निघून जाणार तो. म्हणजे तुम्हाला समजतं बाबा अनक्लीन रूम कोणत्या आहेत त्यामुळे इंडिकेशन येतं तिथे तुम्हाला. ओके अजून पुढे सांगा. त्याच्यानंतर मला काय विचारायचं होतं बुकिंग आपण जेव्हा करतो ना हा डिस्काउंट वगैरे हे होतं प्रॉब्लेम. हो घ्या ना एक बुक करा एक ह्याची कशाची रिझर्वेशन. हा करा. नाही आता तुमचं कसं डायरेक्ट वॉकिंग कस्टमर आहे की ऍडव्हान्स बुकिंगचा विषय? वॉकिंग कस्टमर. ओके ओके ठीक आहे इथे ऍड करा. इयर एंडिंग करून घेऊया काय करा डेट बघा जुनीच पडते. होय तेच म्हणून वाटलं. थांबा एक मिनिट थांबा एक क्लोज करूया. एक 4-25-31-26. ठीक आहे आता हे बघा हे आपलं जुनं वर्ष आहे इथे आणि हे आता 1-5-25 एक नवीन इयर चालू होईल. ओके ओके तुमच्या लॉग इन करा. हो एंटर मारा. ओके हा आता सांगा आता हे करा एंट्री हे करा नवीन या डॅशबोर्डला या रूम डॅशबोर्डला या अगोदर. एंट्री मारा एक तुमच्या नावाने मारला ते झालं. एंटर मारा द्या. याच्यात काय डिस्काउंट कुठे द्यायचं काय द्यायचं सांगा मला. आधी इथे गेस्टचे डिटेल्स नाव वगैरे ऍड करा. डिस्ट्रिक्ट वगैरे टाकावे लागेल का? नाही ते ऑप्शनल आहे. ओके बस एंटर मारत या. बाकी मोबाईल नंबर वगैरे टाकायचा आणि रोजीकडे डायरेक्ट याचे स्टे डिटेल घ्यायचे. तिथे का बाकी तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे कंटिन्यू बटनला क्लिक करा. घ्यायचे असेल तर कंटिन्यू नसेल तर कंटिन्यू आलाय बघा इथे. हा ओके का इकडे टाका एंटर मारा. इथे टाका किती दिवसासाठी रूम पाहिजे. सिंगल असेल तर 1 टाका. नंतर एंटर मारा. नंतर इथे एंटर मारा. नंतर इथे जेंट्स लेडीज का असेल तर टाकू शकता. ओके आणि ते पर्पज आहे ना आपण स्किप केलं तिथे तुमचं काय XYZ काय कारण वगैरे रिझन असेल तर टाकू शकता तिथे. ओके नंतर इथे खाली तुमचं रूमच्या ह्याच्याप्रमाणे रूम सिलेक्ट करायचं कोणतं. एक नंबर सिलेक्ट केलात बघा. जो कोणता पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचा. जो ह्याच्याप्रमाणे टेबल आपला रूम सिलेक्ट केला त्याप्रमाणे ऑटोमॅटिक घेतला त्याने. ओके त्याच्यानंतर इथे तुमची अमाऊंट आली बघा खाली. ओके त्यांच्याकडनं जर का ऍडव्हान्स घेत असाल तर इथे टाकायचं.
सॉरी ऍडव्हान्स जर जर रिझर्वेशनच्या वेळी केलेलं असेल तर इथे येणार ऑटोमॅटिक. आणि ह्यापैकी आता वॉकिंग कस्टमरचा ऍडव्हान्स घेतलं तर इथे टाकावं लागणार तुम्हाला. बरोबर. ओके. त्याच्यानंतर काय व्हॅल्यू चार्जेस वगैरे रिमार्क वर टाकून तुम्ही डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करायची. व्हॅल्यू हा जो चार्जेस आहे ना हा तो कोणता चार्जेस आहे? तो काय म्हणता? व्हॅल्युएशन चार्जेस म्हणजे कोणता? व्हॅल्यू चार्जेस म्हणजे एक्स्ट्रा कसले जर चार्जेस घेतले बेडचे असेल किंवा एक्स्ट्रा पर्सन हा. तर ते इथे तुम्ही टाकू शकता. ओके ओके. एक्स्ट्रा बेड असेल तो काय असेल ते एक टाकू शकतो. हो हो. किंवा प्लस बटनला ऍड करून तिथे लिस्ट मधून सिलेक्ट करू शकता. प्लस बटन आहे बघा बाजूला. ओके. इथे तुम्ही एक्स्ट्रा बेड ते आलेत बघा. हा. इथे तुम्ही टाकायचे. तर हे आम्हाला ना ते पूर्ण अमाऊंट चेंज करायची. काय म्हणता? पहिले अमाऊंट आहेत ना हा सगळे चेंज करायचे. ओके ओके. हा दाखवतो ना तुम्हाला ते रेट वगैरे तुम्ही अपडेट करून घ्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे. हे आता हे आता टाकले आता हे पहिले टाकले ना. हे आता खाली ऍड केलं तर डबल झालं बघा ते. हो. एक मिनिट. इथे तुम्ही टाकायचे बस की त्याच्यात ऍड होणार आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे. डायरेक्ट. हो. हे तुमचं सेव्ह झाले एंट्री. ओके करा त्याला. इथे प्रिंटला विचारेल. प्रिंट पाहिजे तर प्रिंट बघू शकता तुम्ही. हे रिसिट आहे ना. हे क्लोज करा आता जरा. ओके. हे पण क्लोज करा. एस्केप बटन दाबा. ओके. एकदा सर्चला क्लिक करा. रूम चालू झाला बघा तुमचा. ओके. आता ह्याचं जेव्हा तुम्ही बिल बनवणार ना डायरेक्ट डबल क्लिक करून तुम्ही बिलला येऊ शकता. चेकआउटचं बिल असेल ना. एक सेकंड. आता डबल क्लिक करा त्याच्यावर. तुम्हीच करा. बिल बनवायचं असेल तर डायरेक्ट बिलची विंडो आली बघा. ओके. बस एंटर मारत या. डेट वर कर्सर आहे तुमचा. ओके. इथे तुमचं येणार बघा कोण आहे तो. ओके. एंटर मारा. ओके. एंटर मारा. इथे खाली डिटेल्स आले. या एंटर मारत बघा. सगळं रेंट वगैरे ऑटोमॅटिक आलं बघा तुमचं सगळं. तर इथे याला डिस्काउंट द्यायचं असेल तर तुम्ही इथे टाकू. रेट आहे ना तुमचा रूमचा रेंट. सॉरी हे बघा इथे आलं ना. ही विंडो प्लस करून इथे तुम्ही डिस्काउंट टाकू शकता त्याला. सिलेक्ट करावं लागतं. हो. तर ते आयत्या वेळी आपण देतोय ना डिस्काउंट. रेग्युलर आपण 1900 ते टाकून बघा प्लस बटन नाही. तिथे डिस्काउंट टाका किती पाहिजे ते. ते घालवा ना काय ते डिलीट बॅकस्पेस मध्ये सगळं घालवा अगोदर. टाका आता इथे. एंटर मारत द्या. ओके. बस हे विंडो हे करा. क्लोज केला तरी चालेल. वरून तिथून क्लोज करा ना. ही काय छोटीशी विंडो आहे इथे. किंवा एस्केप केला तरी चालेल. किंवा एंटर मारा. ते एंट्री कम्प्लीट करून टाका. ओके. बस आता रेट चेंज झाला ना तुमचा. बस एंटर मारा द्या. मग इथे तुम्ही सेटल करू शकता. कार्ड आले कॅश आले की बाय डिफॉल्ट कॅश मध्येच असते ती अमाऊंट. ओके. हे अमाऊंट समजा आता मी कॅश मध्ये केले आणि आता कस्टमर चेकआउट गेले मी बिल फक्त काढून ठेवलं. त्याने पेमेंट ऑनलाईन केलं तर आपण चेंज करू शकतो ना. हो. पुन्हा एडिट करू शकता एंट्री. ओके. ते पण दाखवा ना. हो. ह्याला ओके करा. हे आता सेव्ह करा. हे दाखवते ना हे नाही वगैरे. आता हे कॅश ते बाय डिफॉल्ट तसंच राहून त्याचं क्रेडिट ठेवायची असेल तर जर क्रेडिट ठेवायचे असेल क्रेडिट मध्ये टाका ती अमाऊंट. तसं पण करू शकता किंवा कॅश मध्ये सेटल करून पुन्हा रिसेटल पण दोन्ही ऑप्शन करू शकता. आपण कॅश मध्ये रिसेटल करू. ओके करा. मग इथे आता कॅश मध्ये सेव्ह झाल्यावरती सेव्ह बटनला क्लिक करा. हे आता काय बघा विचारतोय. डर्टी रूमचं विचारतोय. डर्टी रूम आहे तर एंटर रिमार्क जर टाकायचं असेल तर ओके म्हणा. रिमार्क फास्ट क्लिनिंग की अर्जंट बेसिस असं रिमार्क टाकायचं असेल ना
सपोज आता तोच रूम नेक्स्ट गेस्टला तुम्हाला द्यायचा असेल अर्जंटवर आणि तुमच्या स्टाफला एक रिमार्क ठेवायचा इंडिकेशन साठी की बाबा अर्जंट बेसिसवर क्लीन करायचं आहे. ओके, मग तुम्ही रिमार्क टाकून ओके करायचं. तुमचा बिल जनरेट आहे ना, वाउचर सेव्ह पण होणार आणि तुमचा हे यस करा त्याला प्रिंटचा प्रिव्ह्यू बघा. रूमचा आहे तो तिकडे हे पण होणार. हे तुमचं बिल आता जनरेट झालं बघा. ओके, बिल जनरेट झालं म्हणजे तुमचा रूम चेकआउट झालेला आहे ह्या कंडिशनला. पण तो नेक्स्ट पार्टीला देताना तो क्लीन केलेला असला पाहिजे. त्याच्यासाठी तो मगाचा रिमार्कचा इंडिकेशन आला, मग तिथे तुम्ही टाकू शकता. आता इथे क्लोज करून बाहेर या. हे तुमचं असं बिल जनरेट होणार. इकडे हे असंच ठेवा, डॅशबोर्ड वरती या. ओके, ते बघा खाली तुमचा तो एकदा सर्च बटनला क्लिक मारा बघू. ओके, तो बघा अनक्लीड मध्ये गेला तो आता. ओके, अनक्लीड मध्ये तुम्ही तुमच्या स्टाफला सांगू शकता एक नंबर अंडर अर्जंट बेसिसवर हे करा, क्लीन करा की तुम्ही नवीन गेस्टला देऊ शकता. आणि मग अशा रिपोर्ट्स मध्ये ते डर्टी क्लीन अनक्लीन ची लिस्ट भेटणार तुम्हाला. तिथून तुम्ही जाऊन क्लीन झाल्यावर तो चेकआउट करा. हे करायचं रिपोर्ट्स मध्ये, रिपोर्ट्स डर्टी बरोबर इथे टिक मार्क झालेले असते बघा. सपोज 4-5 रूम असतील, जर जे झालेले नाही त्यांचे टिक मार्क काढून टाकायचे आणि क्लीन झाल्यावर इथे क्लीन सिलेक्ट रूमला हे करायचं, क्लीन सिलेक्टेड रूमला क्लिक करा. सिलेक्ट जे आहेत ते क्लीन जे सिलेक्ट नाही क्लीन झाले नाही त्यांना सिलेक्ट करायचं. हो बरोबर, सिलेक्ट करायचं नाही. झालेले असतील तर सिलेक्ट करा. तर इथे नाहीच होणार तो. सोबत 4-5 रूम असतील त्यातला 1 नंबर झाला, 5 नंबर झाला, जेवढे झाले त्यांचे टिक मार्क ठेवायचे, बाकीचे काढून टाकायचे. आता सर्चला क्लिक करा, झाला बघा क्लिअर. म्हणजे पुन्हा साठी तो रेडी आहे तुमचा. ओके, आता त्या बिलावर या, बिलवर. ओके, हे आता बिल आपण सेव्ह केलेलं बघा. एक तर तुम्ही इथून पण हे जे ऑप्शन आहेत बघा, इथून तुम्ही मागे पुढे बघा. हे आता मग असंच बिल आलं बघा. इथून हे बघू शकता. अदरवाईज तुम्हाला ह्याच्यामध्ये पण ऑप्शन भेटेल बघा, रिपोर्ट्स. रिपोर्ट्स मध्ये केवटी लिस्ट, याच्यामध्ये डेटी स्टे व्यू ऍडव्हान्स रिसेट, आजच्या तारखेचं होतं ना ते. हे बघा आलं इथे. ओके, इथून पण तुम्ही डबल क्लिक करून जाऊ शकता. म्हणजे तुम्ही इकडनं पण जाऊ शकता बिल विंडो वरून. अदरवाईज तुम्हाला रजिस्टर पण तिथे भेटते, तिथून पण जाऊ. बघा कुठे सांगा, रिपोर्ट्स, रूम रेंट बिल रजिस्टर. ओके, आणि टेबलचं असेल तर इथून तुम्ही फूड बिल मधून जायचं. फूड बिलचा टेबलचं. ओके, हे इथे याचं डेट टाकायचं कधीपासून कधीपर्यंत. ओके करा. इथे तुमची आली बघा पार्टी वाईज. डबल क्लिक करायचे की तीच विंडो येणार. इथे तुम्ही सेटलमेंट करा, ऍडजस्टला प्लस करा म्हणून. इथून सपोज हे 0 करून टाका. आणि कार्ड पेमेंट जरी सपोज ई वॉलेट दिलं तर इथे अमाऊंट टाका. त्यांनी अर्धी दिलं तर वरती अर्धी, खाली अर्धीला टाका. बस सेव्ह करा आणि सेव्ह करा. अपडेटला क्लिक करा की ही तुमची सेटलमेंट. परत तुम्हाला विचारणार डर्टी क्लीनला तू जाणार का त्याची. ओके करा. ऑलरेडी तुमचं हे झालं इकडनं, मग तो क्लिअर करून टाका तुमचा रूम जर याच्यामध्ये गेला असेल तर. ओके, हे तुमचं सेटलमेंट पण चेंज होईल. इथे सर्च केला तर तुमचा कदाचित तो अनक्लिअर मध्ये परत आहे, कारण आपण रिमॉडिफाय करतोय ना ते. मग इकडनं तुम्ही ते क्लिअर करून टाका. बस एक क्लिक मध्ये तुमचा तो क्लिअर होऊन जाईल. ओके, हे समजलं. परत तुम्ही तिकडे किंवा इकडनं जाऊन अपडेट करू शकता ते ट्रान्झॅक्शन एंट्री. ओके, नेक्स्ट आता पुढचं सांगा. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता लग्न फंक्शन वगैरे आपण डेट बुकिंग करतो ना, त्याचं कसं करायचं? म्हणजे त्याचं कसं करायचं तुम्हाला, म्हणजे बिल बनवायचं की काय करायचं? बिल बनवायचं. म्हणजे आता काय पेमेंट आपण ग्रोसरी मध्ये सगळं ऍड करतो ना, लग्नाचे पण जे ग्रोसरी सामान आपण ऍड करतो. त्यामुळे मग ते आपल्या सॉफ्टवेअरला इकडे दाखवावं लागतं ना कंपनीला. त्याआधी आपण एक काम करतोय ना, आपलं टेबल बोर्डचं आहे ना, टेबलला जेव्हा आपण जेवतो वगैरे ना जेवणचं डॅशबोर्ड, त्याच्यात पण ते जेवणाचे आता काय करायचं, जेवणाचं बिल आहेत ना ते बोलतात ते आमच्या रूम वरती टाका. ओके, टेबलला सांगतो. ते सिंपल आहे, दाखवतो तुम्हाला कशी एंट्री मारायची. ओके, एक टेबल घ्या. आधी एक काम करा, आधी रूमच्या डॅशबोर्डवर या.
तिथे एक कोणते टेबल घ्या, रूम घ्या आणि एक कस्टमर रनिंग करा. ओके थांबा. हे ऑप्शनल तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकता, बाकी नको स्किप करू शकता. हो हो. बरोबर. ओके ठीक आहे, डायरेक्ट सेव्ह करा. रूम नंबर घेतला ना, ओके सेव्ह करा. ओके नो करा, हा नो करा. आपल्याला या परत टेबल डॅशबोर्ड, रूम डॅशबोर्डला या. काय रिसर्च मारा, हे टेबल आपलं तुमचं चालू झालं. ओके आता हा कस्टमर तुमचं जाऊन रेस्टॉरंट मध्ये आला, त्याने फूड साठी बसलेला आहे रेस्टॉरंट मध्ये. बरोबर. या आता ह्याच्या टेबलच्या डॅशबोर्डला या. इथे कोणतं एक हे घ्या. ओके 3 नंबरवर केओटी मारा त्याची. ओके सेव्ह करा. ओके केओटी झाली, ही क्लोज करा. केओटीची प्रिंटची काय द्यायची गरज नाही, आपण टेस्टिंगच करतोय. ओके आता टेबलच्या डॅशबोर्ड वर या. ओके आता 3 नंबरचा कस्टमर 220 रुपये बिल झालंय बघा. आपल्याला माहित आहे ह्याच्या, पण ऍक्च्युअली इथे तो पे करत नाही. कस्टमर सांगतो माझ्या रूमच्या ह्याच्यावर टाका ते अमाऊंट. बरोबर. इथे कस्टमर सिलेक्ट करायचा. डबल रिपीट केओटी वगैरे माहित आहे ना घ्यायची वगैरे. परत मारायची आहे ना? नाही, सिलेक्ट करून बघा नेक्स्ट केओटीला क्लिक करायचं. सोबत त्याने अजून काय मागितलं सिलेक्ट करायचा आणि खाली बघा नेक्स्ट केओटी ऑप्शन आलाय बघा, त्याला क्लिक करा. अजून एक काहीतरी ऍड करा. ओके अजून एक काहीतरी ऍड करा सांगतो. ओके आता इथे बघा, इथे सपोज तुम्हाला एखादा ह्याच्यातलं नको असेल, इथे कीबोर्डने सॉरी माऊसने सिलेक्ट करून कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबून तुम्ही डिलीट पण करू शकता. ओके मग ते पण तुम्हाला म्हटलं ऑप्शन दाखवून ठेवा. नवीन का असतील तर तुम्ही ऍड करू शकता. रिमार्क वगैरे इथे काय टाकू शकता पाहिजे असेल तर ऑप्शन. सेव्ह म्हटलं सेव्ह करा त्याला. ओके हे पण क्लोज करा. आता या टेबल डॅशबोर्ड वर या. हे ऍज इट इज तसंच ओपन करून ठेवला तरी चालू शकतं. आता तिथे बघा 1269 त्याचं बिल झालंय बघा फूडचं. ओके त्याला सिलेक्ट करा. आता ह्या कंडिशन मध्ये कस्टमर गेला रूम मध्ये, पण आपल्याला टेबल क्लिअर करायचं आहे आणि त्याचं बिल त्याच्या रूम वर पोस्ट करायचं आहे. ओके सिलेक्ट करायचं सिंगल आणि खाली बघा फूड बिल ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचा. ओके इथे त्याची सगळी केओटी आली बघा. ओके प्रिंट जर पाहिजे असेल तर प्रिंट बटनला क्लिक करून तुम्ही कस्टमरला प्रिंट देऊ शकता किंवा वेटर कडे जाऊन रूम वर पाठवू शकता. इथे काय करायचं, ते सेटलमेंटचे ग्रीन बटन नाही बघा, इथे 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 हे बघा हे ग्रीन बटन. हा हो हो प्लस वाला, याला क्लिक करायची. इथे आपण सेटल करतो बघा. आता वरचे ते कॅश मध्ये बाय बटन 0 करा. तिथे खाली बघा चेकआउट बिल ऑप्शन आहे बघा, होल्ड अमाऊंट फॉर बिल चेकआउट. ओके इथे ते टोटल अमाऊंट टाकायची आणि त्याच्या पुढे तर गेस्टचं नाव येणार बघा. लिस्ट जेवढे तुमच्या रूम मध्ये गेस्ट असणार ना त्यांचीच नाव येतील बघा इथे. ओके सिलेक्ट करायचं इथे. हो जो गेस्ट येऊन गेलाय ना रेस्टॉरंट मध्ये बस, आणि ओके बटनला क्लिक करा. हा ते काढूया नंतर, ते बघूया. ओके इथे ओके बटनला क्लिक करा आणि सेव्ह करा. तिथे ती अमाऊंट टाकून सेव्ह करा. ओके करा. आता प्रिंट पाहिजे ते देऊ शकता, नको म्हणा नो म्हणा. ओके आता टेबल डॅशबोर्ड बघा. टेबल डॅशबोर्ड तुमचा इथे क्लिअर, हा तो रूमचा झाला, बाजूचा टेबलचा आहे. ओके क्लिअर झाला बघा.
ओके. आता काय करा, आता टेबलच्या रूमच्या डॅशबोर्डला या. आता त्याचं हे बनवा, डबल क्लिक करा आणि सपोज संध्याकाळी तो चेकआउट करतोय किंवा दुसऱ्या दिवशी. ओके, आता याचं एंटर मारून बिल बनवत या कंटिन्यू. इथे गेस्टची लिस्ट येणार, या लिस्ट मधल्या पैकी घ्यायचा कोण आहे तो, एंटर मारा. ओके, एंटर मारा. तिथे फूड चार्जेस बघा ऑटोमॅटिक लोड झाले त्याचे 1269 रुपये. ओके, बस बाकी काय असेल त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे सेटल करा. तुम्ही तिकडे त्या प्लस बटनला जाऊन ना, फूड बिलच्या वेळी तिथे ती पोस्ट करायची आणि तिथे गेस्टचं नाव घ्यायचं, कोण गेस्ट आहे तो. ओके, आणि इथे बघा फूड चार्जेस इथे ऍड झाले बघा तुमचे ऑटोमॅटिक. बस सेव्ह करा. आपण काय काय दिलं ते बघू शकतो का? नाही ना, ह्याच्यामध्ये बघू शकता ना तुम्ही, ह्याच्यामध्ये नाही दिसणार. तुम्ही इथे फूड बिलला यायचं, फूड बिल इथे बघा. फूड बिलला आपल्याला दिसणार. हो का, इथे आलात ना का, इथे दिसणार तुम्हाला. किती तारखे, आजच्या तारखेच होतं ना ते. हो, समोर आहे काय, हेच आहे ना. ओके ओके, हे आलं हेच. इथे तुम्ही डबल क्लिक करून ओपन करू शकता. बरोबर, इथे दिसणार तुम्हाला फूड बिल का असेल ते. पुन्हा रिप्रिंट पण काढू शकता. त्या प्रिंट बरोबर रूमच्या ह्याच्यावर तुम्ही हे फूड बिलचं पण बिल त्यांना पाहिजे तर देऊ शकता. लक्षात झालं, समजलं. असा विषय. हे बघ, हे इथून तुम्ही प्रिंट काढून त्यांना पाहिजे तर हे बिल पण त्याला अटॅच करून देऊ शकता, काय होतं ते. ओके ओके ओके, अजून नेक्स्ट. आता दुसरं म्हणजे आपलं परचेसिंगचं बघायचं आपल्याला. परचेसिंग. ओके, हे टेबल रूम आणि हे झालं ना क्लिअर सगळं तुमचं व्यवस्थित. बरोबर. ओके, ह्याचा व्हिडिओ पण पाठवतो आपण, जे मी तुम्हाला ट्रेनिंग देतो तो व्हिडिओ पण लिंक पाठवतो दुपारनंतर. हो, चालेल. ओके, आता सांगा. आपल्याला येते पाहिजे आपल्याला कुठलं परचेज एंट्री. परचेस एंट्री मध्येच जायचं. एंट्रीचा ऑप्शन आहे बघा, त्याच्यात परचेस भेटेल ऑप्शन इकडे लेफ्ट साईडला वरती. हा परचेस. हा ओके ओके, ठीक आहे, इथून गेला ते चालेल. बस काय होत नाही माहिती आहे, आता मी दरवेळी एंट्री करतो ना, बिल नंबर आहे ना, बिल नंबर आम्हाला प्रॉब्लेम होता, लक्षात राहत नाही आमचं. बिल नंबर समोरच्या पार्टीचा बिल नंबर जो काय असेल तो. काय काय वेळी नसतात ना, आपण बनवतो ऑटोमॅटिकली येऊ शकत नाही. अच्छा, हो, ऑटोमॅटिक पण मे बी येईल, पण शक्यतो कसं, एक सेकंद, ऑप्शन नंबरिंग परचेस ऑटोमॅटिकच आहे तुमचा. पण येत नाही, डायरेक्ट दाखवत नाही. ऍक्च्युली परचेस एंट्री ह्याचा नंबर शक्यतो काय म्हणतात ते, प्रत्येक वेंडरचा वेगवेगळा असतो ना. तिकडे कसा होता माहिती आहे, पहिल्या वेळेला आपल्याला कसं होतं, डायरेक्ट टाकायचं होतं, डायरेक्ट येत होतं. नको असेल तर आपण तो टाकायचो. कारण तो प्रत्येक पार्टीचा वेगवेगळा येतो ना हो, त्यामुळे तिथे टाकावं लागणार. कारण एक नंबर आहे. काय आलं ना माहिती आहे, माझा पोरगा नवीन होता, बिल वगैरे टाका, त्यानं काय करतात, ते 1-2 नंबर वरनं चालू करतात, मधले नंबर परत विसरून जातात, नंतर पुढल्या महिन्यात परत नेक्स्ट मंथला गेले ना 1-2च येईल असं सांगू येत ना. प्रत्येक पार्टीचा बिल नंबर आहे कसं, वाउचर नंबर वेगवेगळाच असतो ना. नाही, हे काय करतात, कधी कधी हँड बिल बनवावं लागतं ना त्यांना. आपल्या लोकल मधनं काहीतरी आणलं तर त्यांचं कधी कधी बिल वगैरे देत, त्याचं बिल ते हँड बिल परत बनवतात. त्यामुळे ऑटोमॅटिक तर आहे इथे, इथे व्हायला पाहिजे आता. याचं बघ, याचं मी सांगतो तुम्हाला काय करता येईल काय. आम्हाला हे सांगा ना, ते आता परचेज एंट्री केल्यानंतर ना, परचेजचे आयटम आणि याचे आयटम सेम दिसतात आता रेस्टॉरंटचे. त्यांचे अमाऊंट येत ना, आता मी आजच्या तारीखला मी मला 50 रुपयाचं मिल्क घेतलं,
2 दिवसानंतर रेट परत चेंज 52 रुपयाने घेतलं. मला एंट्री करताना लास्ट टाइम परत इश्यू करावं लागतं ना किचन. मग त्याच्या रेटचं कसं मार्जिन करायचं? म्हणजे कोणतं परचेसला आणि प्रोडक्ट तर सेमच असणार तुमचं ना? हा, प्रोडक्ट सेम आहे, फक्त रेट मध्ये डिफरन्स पडतो ना कधी कधी. त्याला काय करू शकतो आपण? नाही, ते स्टॉक तर मेंटेन होणार तुमचं. परचेस मध्ये तुमचा जो आहे ना, आता मी मला एका परचेस मध्ये जातो, एक ऍड करा. एक परचेस मध्ये जातो. परचेस मध्ये गेल्यानंतर हे कोल्ड ड्रिंक आहे 300 ml. ओके. परचेस याच्यामध्ये पण रेस्टॉरंट मध्ये पण जाताना 300 ml कोल्ड ड्रिंकच दाखवतो. ती पावडर आहे ना, त्याच्यात तीच दाखवतात. म्हणजे समजलं नाही मला. आता रेस्टॉरंटला कसं डायरेक्ट नुसतं टी दिलेलं ना, पर्चेसिंग एंट्री कसं जरा वेगळी दिसली पाहिजे ना. म्हणजे हे हा टी आहे, हे नाही, हा टी तर इकडे आहे ना, हा रेस्टॉरंटचा आहे ना. हा, ते रेस्टॉरंटचं मला इकडे पर्चेसिंग मध्ये नको आहे. हा, मग त्याच्यावरती ना काय करावं लागणार बघा, इथे हे जे आता तुमचे आपण हे प्रोडक्ट बनवलेत ना रेस्टॉरंट वगैरे, ते हे जे तुमचे ग्रुप आहेत ना, हे ग्रुप, इथे आलो ना आपण, इथे बघा मास्टर मध्ये जाऊन आयटम ग्रुप मध्ये जाऊन हे बघा इथे ग्रुप आहेत ना रेस्टॉरंटचे, इथे हाईड दिस प्रोडक्ट इन परचेसला क्लिक करायचं. ओके. रेस्टॉरंट वाले परचेसला नको आहेत ना, मी ते रेस्टॉरंट जे आहे ना ते तुम्हाला परचेसला येणार नाही. आता डायरेक्ट ऑटोमॅटिकली झालेत ना ते. हो. आता एकदा चेक करा, ते करता येईल. ह्या सॉफ्टवेअर मध्ये आहे तो ऑप्शन. आता चेक करा. पण तुम्हाला ते सॉर्टिंग फक्त ह्याच्यामध्ये टाकावं लागणार. परचेस मध्ये आपले ग्रुप आहेत ना, रेस्टॉरंट वाले रेस्टॉरंट मध्ये, परचेस वाले परचेस मध्ये. हो, आता हाईड झाले बघा. आता बरोबर आहे. हे सगळे बरोबर झाले. हो, आता होणार, तो ऑप्शन आहे या सॉफ्टवेअर मध्ये. त्यावेळी काय व्हायचं, आम्हाला कन्फ्युजन व्हायचं. बरोबर. आता ते रेस्टॉरंट वाले मेनू आहेत ना, ते तुम्हाला इकडे परचेस मध्ये दाखवणार नाही, परचेस वालेच फक्त दाखवतील. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे, आता मी जे मेनू आहे ना, डॅशबोर्डला मी रेस्टॉरंट मध्ये मेनू सिलेक्ट केलं, त्याचे मला परत चेंज करायचं असेल तर रेस्टॉरंटचा मेनू काय? रेस्टॉरंटला चहा मी सिलेक्ट केले, चहाची किंमत माझी 30 रुपये आहे. रेट चेंज करायचे आहेत. रेट मला प्रॉपर चेंज करायचं. आता एक तर इथल्या इथे जर तुम्हाला चेंज करायचं नाही, इथे सिलेक्ट करायचा प्रोडक्ट आणि F1 बटन दाबायचं. इथल्या इथे जर चेंज करायचं किंवा आयटम लिस्टला जायचं. ओके करा त्याला. इथे करू शकता. अदरवाइज सगळ्यांचे करायचे असेल तर इथे आयटम लिस्ट ऑप्शन आहे बघा, आयटम लिस्ट. इथे सगळे येते ना लिस्ट. इथे सपोज तुम्ही ग्रुप घ्यायचा, रेस्ट टाईप करायचा, RES का रेस्टॉरंट वाले आले बघा. नंतर ह्याच्यावर सिंपल डबल क्लिक करायचे आणि चेंज करायचं. ओके, लक्षात आलं. बस अपडेट बटनला क्लिक करायची, इथे सेव्ह व्हायचे, अपडेट येणार. तिथे की अपडेट मारेल कसं रेट अपडेट होत जाणार तुमचे. आता हा जो आहे ना, सिलेक्ट केलाय, हा नन म्हणून काय आहे, आयटम नेमचा टी आहे. HSN कोड म्हणजे कोणता? आपला जीएसटी वगैरे असेल तर जीएसटी साठी असतो तो. ओके, ठीक आहे. हो, शॉर्टकट साठी तुमचा तो बारकोड किंवा जो हे आहे ना, आयटम कोड वरती, आयटम कोड पहिला, ते कोड टाकला ते तुमचा प्रोडक्ट लोड होणार तो. त्याचा का ओपनिंग स्टॉक यांचा मेंटेन होतच नाही ना, ते तुम्हाला मायनस मध्येच दाखवणार रेस्टॉरंटचं. आता ते नवीन आपण फायनान्शियल इयर ऍड केलं ना, त्यामुळे. एक सेकंड, तुम्हाला हा एक ऑप्शन ऑन करून देतो, म्हणजे एंटर कमी मारावे लागते. ओके, हे समजलं ना. इथून तुम्ही रेट वगैरे चेंज करू शकता सगळ्या प्रोडक्टचे. हो, बरोबर. हो, सांगा आता पुढे. अजून
आता होत नाही होत नक्की. आता मला मेलला ऍड करून घ्यायचं आहे. का मेलला काय ऍड करायचं आहे? डेली तर रिपोर्ट आहेत ना, मेंबरशिप का भी आहे. हा बोला ना. बघा इयर लक्षात ठेवा, हे खालचं इयर त्यात 24-25 लेटेस्ट आहे तर वरचं आहे 25-26. ओके. त्याच्यानंतर हे बघा रिपोर्ट्स मध्ये गेलात ना तुम्ही, रिपोर्ट सेल रिपोर्ट सॉरी स्टॉक रिपोर्ट मध्ये स्टॉक समरी. ओके बस इथे ओके केलात तुमची समरी येणार. इथे प्रिंटला जायचं आणि इथे बघा इथे व्हॉट्सअपला क्लिक करा आणि इथे त्यांचा नंबर टाकायचा सरांचा. थांबा मी माझा आधी मला इथे का बघ चेक करूया. इथे आता तुमचा व्हॉट्सअप वाला मोबाईल घ्या, इथे QR कोड स्कॅन येईल, तो लिंक डिव्हाइस मधून तो स्कॅन करा. हा स्कॅन करा. जो नंबर इथे स्कॅन करणार ना त्या नंबरवरून सेंड होणार मेसेज. ओके हे बघा इथे पण दिसणार बघा. आता मला आलं बघा इकडे. तुमचा नंबर हे मिनिमाइज करून ठेवा जरा याचं व्हॉट्सअपचं आणि पुन्हा एकदा सेंड करा. हा व्हॉट्सअपला क्लिक करा, एक नंबर टाका माझा किंवा कोणता तुमच्या सरांचा किंवा तुमचा नंबर टाका तिथे. व्हॉट्सअपला क्लिक केला. हे क्लोज करा, एकदा क्लोज करा. क्लोज पण नाही काय एक्सेप्ट करू. एक मिनिट करा एस्केप. असं कसं होईल? मी पूर्ण क्रॅक करू शकतो. होय करा. कशा कशाचा रिपोर्ट पाठवायचा असतो त्यांना. हा हे क्लोज करा, मग क्लोज करा सांगतो. त्याच्यानंतर परचेस जेवढे एंट्री केले आहेत ना, हे बघा आता फूडचं असेल ना तर डेली सेल तर इथे फूड बिलला यायचं. हे बघा इथे फूड बिल. ओके त्याच्यानंतर पेमेंट समरीला यायचं, इथे सगळी समरी येते. त्याच्यानंतर इथे प्रिंटला जायचं. ओके की हा रिपोर्ट पण येतो बघा सगळा सिंपल. बिल अमाऊंट किती, कॅश किती, कार्ड किती. इथून तुम्ही व्हॉट्सअपला क्लिक केलात तर इथे नंबर टाकायचा आणि ओके करा की तो व्हॉट्सअपला तुमचा सेंड होणार. ओके प्रत्येक रिपोर्ट तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके जो जो पाहिजे तो तो रिपोर्ट त्यांना सेंड होणार. ओके आता परचेसचा कुठे म्हटलं तुम्ही? परचेसचा रिपोर्ट्स मध्ये यायचं. रिपोर्ट्स मध्ये स्टॉक रिपोर्ट, त्याच्यामध्ये स्टॉक रजिस्टर, परचेस रजिस्टर. हा स्टॉक रजिस्टर परचेस रजिस्टर मध्ये यायचं. ओके तुम्हाला परचेस रजिस्टर बिल बघायचे आहेत का हे बघायचं आयटम स्टॉक काय बघायचं आहे? बिल पण पाठवायचं आणि त्यांना ओके करा, ओके करा. आयटम स्टॉक पण पाठवले तर बरोबर. ओके करा ना. इथे ये ना, आता एक बिल मारलं बघा, तिथे वरती जायचं, प्रिंटला जायचं वरती. इथे येणार दिवसभरात कोणाकडून काय काय परचेस केला ते. बस इथून व्हॉट्सअप करू शकता. हे बिल जाणार सगळी. ओके ज्याला पाठवायचा त्याचा नंबर टाकला त्याला जायचं. हो हो बरोबर. आणि मला एक्सेल मध्ये जर प्रिंट काढायचं असेल तर तिथे आहे का पीडीएफचा ऑप्शन आहे का? पीडीएफ किंवा डायरेक्ट प्रिंट दिला तर डायरेक्ट प्रिंट पण येणार A4 वर तुमची. प्रिंटर सेटअप मध्ये नाही हो प्रिंट. हो हो ओके ओके हो.
ओके ओके अंडरस्टँड. बरोबर बरोबर. ओके, सगळे असेच आहेत सेम. जे जे रिपोर्ट बघाल तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करू शकता डायरेक्ट. फक्त नंबर टाका, त्या नंबरला तो सेंड होऊन जाईल. खाली ती फक्त विंडो व्हॉट्सअप वाली ओपन ठेवायची फक्त. ओके ओके, अजून काय म्हणता? अजून दुसरी गोष्ट म्हणजे हे काय म्हणतो त्याला, त्या ह्याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये सगळे रिपोर्ट्स आहेत बघा. तुम्ही वाचून त्यावर क्लिक करून चेक करून बघा, तर तुमच्या लक्षात येईल. आता हे मला सांगा ना, तिकडे म्हणजे किचन मध्ये इश्यू करायचे दादा आपण, हे क्लोज करा. ह्याच्यामध्येच आहे, एंट्री मध्येच स्टॉक इश्यू ऑप्शन आहे बघा. स्टॉक इश्यू, इथून तुम्ही इश्यू दाखवायचा. ओके, त्याच्यामध्ये कसं एंट्री करू शकतो आपण? एंटर मारत द्या सेम तसंच, फक्त स्टॉक इश्यू करायचा एंटर. इथे काय ते तुमचं पार्टी किंवा तेवढा स्टॉक तुमचा मेन स्टॉक मधून लेस होणार. पार्टी कोणाचं नाव कोणाचं? एक तर स्टाफचं नाव ऍड करू शकता किंवा किचनचं असं एक लेजर बनवा. स्टॉक इश्यू टू किचन. इथे लेजर बनवू ना? हो 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 सगळं त्याच्यावरती टाकू. हो, आणि आता ग्रुप आहे तो फक्त तुमचा ह्याचा घ्या, कस्टमर म्हणून नवीन बनवताना. बँक अकाउंट मध्ये नाही येणार ते. खाली बँक अकाउंट आहे ना, ग्रुप ग्रुप त्याच्या खालची लाईन. हा, तो कस्टमर म्हणून घ्या. आणि त्याची सगळी इश्यूची लिस्ट पण तुम्हाला तिकडे रिपोर्ट्स मध्येच भेटणार. ओके ओके, त्याला काय नाव येईल तरी अंदाजे? कशाला? त्याला स्टॉक इश्यू म्हणून हे काय ते काउंटर टू किचन म्हणून एक लेजर बनवा. नाही ना, ते लेजर बनवलं तर लेजर मला स्टॉक इश्यू मध्येच दिसेल ना? हो हो, इश्यू मध्येच दिसणार. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आणि पाठवले मारलेले एंट्री तुम्हाला बघा ते रिपोर्ट्स मध्ये भेटणार. रिपोर्ट्स मध्ये लास्टला. ठीक आहे ठीक आहे. त्याच्यामध्ये स्टॉक इश्यू रजिस्टर आणि वरती परचेस रजिस्टर. बरोबर बरोबर. हो, आणि मी काय मला याच्यामध्ये अजून समजा किचनचं झालं वेगळी गोष्ट, किचनचे मी इश्यू केले, ठीक आहे. त्याच्यानंतर जर स्टाफचं मला मेंटेनन्स वेगळा करायचा आहे ना, स्टाफचं जर असेल तर स्टाफसाठी पण मी आयडी बनवू शकतो ना तिथे? स्टाफचं काय मेंटेन करायचं आहे? पेमेंट कस्टमर म्हणून दिलंय बघा, किचन मध्ये जेवढा माल आहे ना, किचन मध्ये तो किचन मध्ये इश्यू केलाय. हा, तसं तुम्ही स्टाफला किती देताय ते? हा, मग त्यापासून हो, त्या स्टाफचं नाव ऍड करा तिथे कस्टमर. स्टाफ म्हणून हो हो हो, मग त्याची पण एंट्री तिथे इश्यू रजिस्टर मध्ये भेटणार त्या पर्टिक्युलर याची नावाची. चालेल चालेल, मग मी हा महिना मेंटेन्स करून बघतो काय आहे. हो हो. आणि रूमचं वगैरे करायचं असेल तर ते? रूमचं काय? रूमचं वगैरे पर्चेसिंग आपण करतो ना, टॉवेल वगैरे म्हणा, ते पण? हा, ते परचेस मध्येच. हो हो, परचेस मधूनच ऍड करावं लागेल तुम्हाला. म्हणजे सावन असेल, टॉवेल असेल, जे काय XYZ सगळे परचेस मधूनच ऍड. फक्त तो सप्लायर वेगळा येणार. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके, अजून काय होतं काय? अजून म्हणजे आता तो आपला राहिलाय तो तिकडनं ड्युटीचा. हा, तिकडचं ते बघतो. बाकी इकडे तुम्हाला वर्किंग मध्ये काय अजून डाऊट्स किंवा काय? नाही ना, त्या आधी महिना मी काय म्हणतो, स्टॉक आपण आता किती आपला पर आयटमचा स्टॉक आपल्याला समजू शकतो ना किती आहे तो? हो, तुम्ही स्टॉक भरलात ना, धरलात तर तुम्ही इश्यू केला लेस होणार. बाकी तुम्ही हे कराल तर त्याप्रमाणे तुम्हाला स्टॉक रिपोर्ट मध्ये भेटणार. तुम्हाला स्टॉक रिपोर्ट मध्ये स्टॉक समरी ऑप्शन आहे बघा, स्टॉक समरी. आणि इथे ओके करा की इथे येणार बघा आयटम वाईज तुमचा. आता इथे जागा, इथे लमसम सगळे आले बघा तुमचे ह्याचे पण. ओके, इथे तर ग्रुप आहे ना, ग्रुप तुमचे किती आहे? थांबा, माऊस सोडा. इथे बघा, कुठे गेला आयटम ग्रुप? हे बघा, रेस्टॉरंट आहे, हे आहे, आणि परचेस आहे. तुम्हाला सोबत इथे परचेस, इथे तुम्ही PR टाकायचं फक्त. परचेसच येणार फक्त. ओके, सर्च करू शकता तुम्ही ग्रुप वाईज. इथे बघू शकता. इथे प्रिंटला जाऊन तुम्ही इथे गेलात ना, तिथे परफेक्ट येणार बघा. ओपनिंग किती, परचेस किती, सेल किती, आणि किती क्लोजिंग आहे. आणि इथे व्हॉट्सअप ईमेल करू शकता. आता काय करा, तुमचा स्टॉक तुमचा असणार सगळा मिसमॅच, कारण प्रॉपर नसणार. तुम्ही सगळ्यांना स्टॉक तुमचा ते अपडेट करून घ्या एकदा. एक मिनिट थांबा. जेवढं दाखवायचं तेवढं ओपनिंग मध्ये दाखवून घ्या. आता नको असलेले, आता डमी मारलेले एंट्री डिलीट करून टाका.
इथे बघा ओपनिंग स्टॉक, इथे तुम्हाला प्रत्येकाचा दिसेल बघा. इथे सपोज तुम्हाला ग्रुप घ्यायचा आहे, बॅलन्स अकाउंट, ठीक आहे, याचंच आहे अकाउंट. आयटम वाईज तुमचं सगळं स्टॉक वगैरे अपडेट करून घ्या सर, तर तुमचं एकदम प्रॉपर होणार ते. इथे ओपनिंग पडलेलं आहे तर 0 करून टाका. ओके ओके. एक सेकंड. ओके सर, याप्रमाणे वापरा सॉफ्टवेअर, एकदम बेस्ट आहे. हळूहळू तुम्ही शिकून जा. ओके सर, थँक्यू.